त्वं कुलदीपक क्षात्रछत्रधर राजा त्वं संहारक त्वं सञ्जीवक वन्द्य शिवाजी राजा। इंद्रजिमी जंब पर वादवसु अंब पर रावण स अंब पर रघुकुल राज है। इंद्रजिमी जंब पर वादवसु अंब पर रावण स अंब पर रघुकुल राज है। पौनबारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम गिजराज है। बंधु बंधुरस्फुरत् दिगंत संतति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदि क्वचित् दिगंबरे मनो विनोद मे तु वस्तुनि भुजंग पिंगल स्फुरत् मणामणि प्रभा गदं वदं कुमद्रव प्रलिप्त दिग्वधूते
शेखर सूनधूनि धोरणी विदूसरांग्रि पीठभू सहस्रलोचन प्रवृत्त शेषलेख शेखर सूनधूनि धोरणी विदूसरांग्रि पीठभू जंगराजमालया निबद्ध जाट जूटकम् जंगराजमालया निबद्ध जाट जूटकम् श्री चिराय जायताब्ज घोर बंधु शेखर। अशी शिवजयंती जे पुलवामामध्ये जे शहीद झाले त्यांच्यासाठी ही आजची शिवजयंती आपण सर्वजण समर्पित करूया। ज्या क्रूर पद्धतीने आपल्या जवानांना त्यांनी शहीद केलं याचं उत्तर तर आपण निश्चित देणार आहे, ह्याच्यावर आज काही मी भाष्य करत नाही। पण या वातावरणात देश एक संघ झालेला आहे। देशाने दाखवून दिलेलं आहे की राजकारणाच्या पलीकडे सुद्धा ज्यावेळी देशाचा विषय येईल त्यावेळी सगळेजण एक संघ होऊ शकतो। आम्ही तुम्हाला ज्यावेळी उत्तर द्यायचं आम्ही सडेतोड उत्तर देऊ हे देशाने दाखवून दिलेलं आहे। मैं मराठा लाइट इन्फेंट्री का कर्नल ऑफ द रेजिमेंट होने के नाते अपनी पूरी रेजिमेंट की तरफ से यहाँ आए सभी मराठा वीरों को प्रणाम करता हूँ और यहाँ सब जो भगवा फेटा पहन के बैठे हैं इनको देख के खून खौलता है कि हमारे वीर मराठा जहाँ भी जाते हैं छत्रपति शिवाजी महाराज की जय की गूंज से जाके दुश्मन के ऊपर आक्रमण करते हैं। इसी के ऊपर मराठा लाइट इन्फेंट्री की नींव रखी गई है। आज संपूर्ण देशामध्ये आमच्या इंदोरमध्ये सुद्धा मला तिथल्या लोकांनी म्हटलं ताई आपल्या इथला उत्सव, म्हटलं तो तुम्ही करायचा, आता मी जाते देशाच्या राजधानीमध्ये आवश्यक आहे। तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव जवळजवळ संपूर्ण हिंदुस्थानमध्ये इथे सुद्धा होत होता, पण छोट्या प्रमाणात, आणि त्याला हे जे भव्य स्वरूप देण्याचं काम संभाजी महाराज आपण केलं तर आपल्या कुळाला साजेसं तर आहेच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन ही जी महाराष्ट्राची कल्पना आहे, स्वराज्याची खरी कल्पना आहे, ही कशासाठी म्हणून छत्रपतींनी काम केलं, ही सगळी गोष्ट आज इथे जेव्हा राजधानीत बसून आपण करतो आणि अशा वेळेला आपण करतोय की जेव्हा पुलवामा जैसी घटना